आणि चला मित्रांनो, तुम्हाला नाही का आता मी सगळा माल वगैरे दाखवतो किती निघाला किती नाही. तर तुम्ही शेवटपर्यंत माल वगैरे बघा. आम्हाला आता ह्याच्यामध्ये किती माल निघाला किती नाही हे तुम्हाला मी दाखवतो. मित्रांनो आता नाही का आपण आलो पाण्याच्या बाहेर. तर पाण्याच्या बाहेर आल्यानंतर नाही का तुम्हाला माल वगैरे दाखवतो आम्हाला किती निघाला किती नाही. तर बघू शकता तुम्ही माल वगैरे ओरिजिनल हे टायगर झिंगा वगैरे. तर किती किती हजारात होईल किंवा किती रुपयाचं होईल हे नक्की सांगा. आणि आपल्याला भळू पण पाडायला आहे. तुम्ही तर बघितलं असेल मग भळू वगैरे पाडायला आहे. तर अजून नाही का आपले चूप वगैरे पण पाणी ते काढून घ्यायचे. तर तुम्हाला तर वाटत असेल एवढा माल वगैरे पडलाय, पण या माला मागचं रिझन वगैरे म्हणजे कष्ट वगैरे भरपूर आहेत मित्रांनो. कारण आमचे 10 ते 15 हजाराचं दोघा भावाचं नुकसान वगैरे झालंय. तर जाय वगैरे म्हणणं गेले सोपं नाही. दरवाजे वगैरे सुटल्यामुळे नाही का त्या माणसांनी त्याने आम्हाला कॉल वगैरे केला म्हणजे कॉन्टॅक्ट वगैरे केलं नाही. तेव्हा दरवाजे वगैरे सुटल्या सगळे जाय वगैरे राहून गेले. तर नाही का तुम्हाला माझे अंकल वगैरे दाखवतो पाण्यामध्ये अजून पण ते जाय वगैरे काढतात ते तुम्ही बघू शकता त्यांना नाही का. तर आम्हाला एवढा माल पडला दोघा भावामध्ये. तर बघू शकता. तर भेटू मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय सर्वांना. जय शिवराय मित्रांनो. सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग. आपण आलतो पाण्यामध्ये. तर सध्या नाही का आपण गेट वगैरे चालू होती इथं आलतो पाण्यामध्ये. तर म्हणलं तुम्हाला सध्या खाल्लो वगैरे गेटचा वगैरे नजारा वगैरे दाखव. गेटचा वगैरे नजारा दाखवून द्यावा म्हणलं तुम्हाला. तर आपला मित्र वगैरे होता संग. तर काय विषय झाला बघा, एक माल निघला आपले म्हणजे गहू माशी निघली. तर नाही का आम्ही म्हणजे नाईटला सध्या येणं झालं नाही बघा. म्हणजे नाईटला 11 11:30 12 वाजता दरवाजे वगैरे ओपन केले ते तेव्हा वगैरे नाही का आमचं येणं झालं नाही. तर आम्ही नाही का बघा तर जाय वगैरे पाहण्यासाठी आता आलतो. तर आमच्या जायची हालत वगैरे तुम्ही बघू शकतात मित्राजवळ काय हालत झाली. तर नाही का हे जर दरवाजे वगैरे नाही का ओपन करताना नाही का त्या माणसाने आम्हाला कॉन्टॅक्टच केला नाही म्हणजे कॉल वगैरे केला नाही. ते दर दिवस नाही का आम्हाला कॉल वगैरे करत होता. तर म्हणलं आता ह्या वेळेस करण म्हणलं त्या वगैरे आम्ही निवांत झोपा घेऊ लागलो. पण नाही का एक उरपाटच झालं काहीतरी काय नाही काहीतरी नवीन उरपाटच होऊन बसलं बघा. ते आपले जाय वगैरे आज भरपूर असं नुकसान वगैरे झालं आहे आपल्याला. तर माल तर काय बघायचं काम नाही एवढा माल पाडाय. कारण तुम्हाला माहिती आहे दरवाजे वगैरे चालू असल्यावर माल वगैरे किती निघते किती नाही. आणि हे नाही का सध्या आम्ही आता जीवाला धोका असल्यासारखं म्हणजे पाण्यामध्ये येते. कारण एक पर्याय म्हणून काय नव्हतं म्हणून आम्ही जाय वगैरे पाण्यासाठी आलतो. तर एवढं की इथं समजा जर आजूबाजूला जर दरवाजाच्या इथं तिथे जर गेले तर 100% हे जीवाला धोका बसणार आहे. तर त्यामुळे नाही का आम्ही सध्या म्हणजे आपले साईडनेच पाहतो जाय वगैरे काही एवढं हे करणं एवढं इंटरेस्ट वगैरे घेणं. तर तुम्ही बघू शकतात कसला नजारा वगैरे आहे. दरवाजे वगैरे ओपन केला एकदम खतरनाक आहे का नाही. बरे आपले अंकल वगैरे पण आले साईडला. अंकल आमच्या थोडे लेट आलेत. आम्ही थोडं अगोदर आलतो कारण आमचे जाय वगैरे भरपूर होते ना. तेव्हा अंकलला म्हणलं तुम्ही थोडं लेट या म्हणलं. तर आम्ही नाही का आता सगळे जाय वगैरे हे करून घेऊ लागलो बघा. म्हणजे पाहून वगैरे घेऊ लागलो. असे ह्या पद्धतीने जाय वगैरे पाहता तुम्हाला मी काय कधी दाखवलं नाही जाय वगैरे पाहता नाही. तर आपला ते मित्र वगैरे जाय पाहिले एकदम भारी म्हणजे मित्र खुशीच्या नादामध्ये बघा गमच्या नाद. आम्हाला गम व्हायला पाहिजे जाय पे गेले म्हणून नुकसान झाली म्हणून. पण आमचा मित्र आम्ही खुशीमध्ये जाय वगैरे पाहिलं. आंगडे वगैरे सगळं ओलं करून मग सगळं अंग वगैरे ओलं करून पण जाय वगैरे पाहिलं. तर नाही का तुम्हाला नाही का माझा फेस वगैरे बाहेर गेल्याशिवाय दाखवणार नाही. कारण तुम्ही बघू शकता हात वगैरे किती ओले आहेत. आणि हे बघा म्हणजे रातचं परिणाम आहे म्हणजे लागणं वगैरे हाताला वगैरे या सगळ्या गोष्टी नाही का. आम्ही रात्री आम्हाला येणं झालं नाही ना. आणि इकडून तिकडून थोडं येणं झालं तर विषय असं झाला की लवकर दरवाजे ओपन केले त्या माणसानं. तर आपला मित्र वगैरे काय म्हणतंय मशाला मासे वगैरे आहेत का नाही. म्हणजे त्याची मासे लागतात ते माझे अंकल लागतात. तर एक श्रीकांत हे याला कतला काढून घे ना. तर नाही का तुम्हाला मी एक पोहती माशी दाखवतो. मी आतापर्यंत तुम्हाला झिंगा वगैरे दाखवतोय. काढून घे ना. नाही ना ही काढून घे मग आपल्याकडे थैल नाही टाकायला. तर तुम्ही बघू शकता काढ नाही यार मी व्हिडिओ वाढवलोय. मी धरतो त्याला ही फुल राहता राहते ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता नाही का ही जित्ती मासे आणि नाही का कतला माशी म्हणतात तिला. तर आपल्या मित्राला वगैरे काढायला आपण सध्या गेट वगैरे असे वगैरे ह्या पद्धतीने चालू वगैरे येते. तर तुम्हाला मासे वगैरे कसे काढते ते दाखवते. हे आपला युट्यूबर मित्र आहे. ह्याचे पण भरपूर असे फॉलोअर युट्यूबला सबस्क्राईब वगैरे येतं. तर ह्याचं पण नाही का रॉयल फिशिंग म्हणून श्रीकांत रॉयल फिशिंग म्हणून नाही का यूट्यूब चॅनल याच्यावर पण. तर तुम्ही नाही घ्यायला पण यूट्यूब तुम्ही पण नाही घ्यायला मित्र बघित आल तर हे बघाच घे ना हे सोडेल हे नाही का. तर तुम्ही पण नाही का आपल्या मित्राला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब वगैरे करा नक्की. कारण नाही का आणि चला मित्रांनो तुम्हाला नाही का आता मी सगळा माल वगैरे दाखवतो किती निघाला किती नाही. तर तुम्ही शेवटपर्यंत माल वगैरे बघा आम्हाला आता
ह्याच्यामध्ये किती माल निघाला किती नाही हे तुम्हाला मी दाखवतो.